अख्ख्या जगात एकच हॉस्पिटल असं आहे की ज्या ठिकाणी 2 दिवस 4 दिवस आधी रूम बुक करत नाहीत। सकाळी 5-5:30 वाजता खेडेगावातला शेतकरी पोरा बाळांसकट भिकाऱ्यासारखा तिथे येऊन बसलेला असतो। डॉक्टर त्याचे पैसे घेतो, बाकीचे सगळे पैसे मॅनेजमेंट कडनं वसूल केले जातात। मॅनेजमेंटनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला संपूर्ण व्यापारीकरण करून ठेवून दिलेलं आहे। पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घडलेल्या घटनेमुळे संताप व्यक्त झाला। रुग्णालयाचे अहवाल आले, त्याची बाजू सुद्धा समोर आली। मात्र असं असताना सुद्धा सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला। या घटनेमुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची जागा, जागेचा झालेला व्यवहार, तिथे दिली जाणारी ट्रीटमेंट आणि धर्मादाय हॉस्पिटलचा याला दर्जा, या सगळ्याविषयी खूप बोललं गेलं। आणि अशातच आताची एक जी प्रतिक्रिया तुम्ही ऐकलीये ती होती पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांची। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात रुग्णालयाची असंवेदनशीलता समोर आली असं मान्य केलंय आणि योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन सुद्धा दिलंय। मात्र असं असलं तरी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे RSSशी संबंधित असलेले या रुग्णालयातील संचालकांवर कारवाई करणार नाहीत असा थेट आरोपच पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी केलाय। तसंच मॅनेजमेंटमध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे या मॅनेजमेंटनं या रुग्णालयाचं संपूर्ण व्यापारीकरण करून ठेवलंय असा आरोप सुद्धा शांतीलाल सुरतवाला यांनी केलाय। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची जागा आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिली। दीनानाथ मंगेशकर ट्रस्टनी ही जागा RSSशी संबंधित असलेल्या लोकांना बहाल केली। मला कायदा माहिती आहे बरं का, महाराष्ट्र सरकारने दिलेली जागा दुसऱ्याला देण्याचा कुठलाही अधिकार कुठल्या माणसाला नाहीये। उद्घाटनाला नरेंद्र मोदींना बोलवलं, तक्रार असायचं कारण नाहीये, पण या जागेत चाललेले गैरव्यवहार लोकांना कळले पाहिजे। माझं ऑपरेशन त्या ठिकाणी झाले, मी केमोच्या 8 थेरपी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। मी पुण्याचा महापौर असताना सुद्धा अत्यंत आनंदाने सकाळी 5 वाजता जाऊन तिथं रांगेत उभा राहायचो रूम मिळवण्यासाठी। अख्ख्या जगात एकच हॉस्पिटल असं आहे की ज्या ठिकाणी 2 दिवस 4 दिवस आधी रूम बुक करत नाहीत, तिथं भिकाऱ्यासारखं लाईनीत उभं राहावं लागतं। सकाळी 5-5:30 वाजता खेडेगावातला शेतकरी पोरा बाळांसकट भिकाऱ्यासारखा तिथे येऊन बसलेला असतो। डॉक्टर त्याचे पैसे घेतो, बाकीचे सगळे पैसे मॅनेजमेंट कडनं वसूल केले जातात। स्टाफ चांगला आहे, नर्स चांगले, डॉक्टर चांगले आहेत, पण मॅनेजमेंटनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला संपूर्ण व्यापारीकरण करून ठेवून दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या मध्ये थोडी जरी हिंमत असेल तर RSSशी संबंधित असलेल्या एका संचालकाला अटक करून दाखवा। 5 लाख रुपये ससूर हॉस्पिटलला आमच्या मित्रांच्याकडनं गोळा करून मी देणगी देईल, करणार नाही बरं का। हे बोल बच्चन आहेत, हिंदूंनी हिंदूला मारलेले, हे सगळे हिंदुत्ववादी आहेत। ज्या बिचाऱ्या आमच्या माऊलीचं निधन झालं ती सुद्धा हिंदू आहे। म्हणजे हिंदूंनी हिंदूला मारायचं आणि औरंगजेबचा विषय चर्चेला आणायचा, असलं राजकारण हाणून पाडायचं असेल, हीच वेळ आहे। मुख्यमंत्र्यांना 1 महिना संधी द्या, अटक नाही केली तर घरी बसवा। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये डिपॉझिटसाठी झालेली अडवणूक आणि वेळेत न झालेले उपचार यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचं हे प्रकरण समोर आलं। खरं तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं समिती नेमली आहे। चौकशी समितीतून काय ते सत्य समोर येईलच, मात्र ते रुग्णालय प्रशासनावर कोणी कारवाई करणार नाही, ते फक्त बोलबच्चन आहे असा आरोप एकीकडे माजी महापौर असलेले सुरतवाला करतात। त्यामुळे आता खरंच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि या रुग्णालयाविषयी, या रुग्णालयामध्ये काय जो प्रकार घडलाय त्याविषयी आणि एकूणच आता या संपूर्ण घटनेचं राजकारण केलं जातंय का, तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।